हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे रश्मी स्टिचिंग क्लासमध्ये। तर आज आपण बघणार आहोत बाहीची कटिंग, कुठल्याही छातीच्या मापासाठी बाही कटिंग करण्याची सर्वात सोपी पद्धत आज आपण इथे बघणार आहोत। तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा, कारण कुठलाही फॉर्म्युला न वापरता आपण अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने बाहीची कटिंग बघणार आहोत, तेही कुठल्याही छातीच्या मापासाठी। तर बघा, नवीन शिकत असाल तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा, कारण काही महत्त्वाच्या ट्रिक्स आणि टिप्ससुद्धा मी इथे सांगितलेल्या आहेत, तर ते तुमच्यासाठी खूप उपयोगी पडणार आहे। तर बघा, इथे मी पेपर घेतलेला आहे आणि पेपर हा फोल्ड करून घेतलेला आहे। तर जेव्हा आपण कपड्यावरती कटिंग करतो तेव्हा आपल्याला कपडा हा 4 पदरी येईल अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा असते, कारण 2 बाया आपण तिथे काढत असतो। तर बघा, इथे मी 34 छातीच्या मापासाठी बाहीची कटिंग करत आहे। तर आपण कुठल्याही छातीच्या मापासाठी बाहीची कटिंग करू शकतो। तर ही आपल्याला दाखवण्यासाठी मी तुम्हाला 34 माप इथे घेतलेलं आहे। तर तुम्ही कुठल्याही छातीच्या मापासाठी जेव्हा बाही कटिंग कराल तेव्हा तुम्हाला मेथड सगळं हेच वापरायचं आहे, पद्धत आपली एकच राहणार आहे। फक्त छातीनुसार थोडेफार चेंजेस आपल्याला इथे करायचे आहे, तर ते तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा, मी इथे तुम्हाला सांगणार आहे। बघा, जेव्हा आता आपण बाही 34 छातीच्या मापासाठी कट करत आहोत तर तेव्हा आपल्याला इथे 8.5 म्हणजे 34चा चौथा भाग इथे आपल्याला घ्यायचा आहे, छातीचा चौथा भाग इथे आपल्याला घ्यायचा आहे। बघा, तर 34चा चौथा भाग येतो 8.5 इंच। तर हे घडीसाठी आपल्याला चौथा भाग आपल्याला घ्यायचा आहे। बघा, तर ही आपली घडी झालेली आहे। बाहीची घडी आपण इथे घेतलेली आहे 8.5 इंच। म्हणजे कुठल्याही छातीच्या मापासाठी जेव्हा आपण बाही कटिंग करतो तेव्हा इथे तुम्हाला छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे बाहीच्या घडीसाठी। तर बघा, आता हा एक्स्ट्रा पेपर आहे माझा, तो मी नंतर कट करून घेते। तर 8.5 वर एक मार्किंग केली आणि अशा पद्धतीने ती लाईन सरळ करून घेतली। तर आता आपण उंची टाकून घेणार आहोत। तर बघा, उंची आपण नेहमी बंद बाजूकडून टाकून घेत असतो। तर उंची आपली तयार उंची आपल्याला घ्यायची आहे 5 इंच। तर त्याच्यामध्ये अर्धा इंच आपण एक्स्ट्रा घेत असतो सिलाई मार्जिंगसाठी। तर अस्तरची बाई आहे त्यामुळे आपण त्याच्यामध्ये अर्धा इंच सिलाई मार्जिंगसाठी घेतलेलं आहे। जर बाही आपली ही सिंगल असते तेव्हा आपल्याला 1.5 ते 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं असते। तर बघा, आता ही लाईन मी सरळ करून घेतलेली आहे आणि खालचा पेपर हा माझा एक्स्ट्रा आहे, हे बघा। तर या पद्धतीने मी तिथे मार्किंग करून घेते। तर हा पेपर आपण नंतर कट करून घेणार आहोत। तर खूप सोपी पद्धत आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। नवीन शिकत असाल तर कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा। तर बघा, आता इथे मी लिहून ठेवते, म्हणजे हे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल की आपण छातीचा चौथा भाग इथे 8.5 इंच घेतलेला आहे। बाहीची घडी रुंदी म्हणू शकतो किंवा घडीसुद्धा आपण इथे म्हणू शकतो। त्यानंतर उंची आपण इथे घेतलेली आहे 5.5 इंच। तर ती बंद बाजूकडून आपण उंची घेतलेली आहे। तर इथे मी लिहून ठेवते 5 अधिक त्याच्यामध्ये अर्धा इंच आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे सिलाई मार्जिंगसाठी। तर या पद्धतीने मी तिथे लिहून ठेवलेला आहे 5.5 पूर्ण उंची आपण इथे घेतलेली आहे। तयार बाई आपली 5ची आहे। तर आता आपण इथे कॅप हाईट घेणार आहोत। तर बघा, कॅप हाईट आपण 5च्या बाईला किती घेत असतो, म्हणजे बाही जेवढी आपली उंची असेल त्यानुसार आपण इथे कॅप हाईट घेत असतो। म्हणजे जो मुंढाचा आकार देत असतो तो आपण इथे देणार आहोत 2.5 इंचावरती। तर बाही आपली ही 5ची आहे त्यामुळे 2.5 इंचावरती आपण कॅप हाईट देणार आहोत। जर बाही आपली 3ची किंवा 4ची असेल तर त्याचा आपल्याला निम्मे इथे करून घ्यायचं असते, ठीक आहे। तर 3ची असेल तर 1.5 घ्यायचा आहे आणि 4ची असेल तर 2 घ्यायची आहे तुम्हाला कॅप हाईट। तर इथे मी 2.5 इंचावर मार्किंग केली। बघा, 2 अधिक त्याच्या पुढे 5 लाईन, या पद्धतीने मी मार्किंग केली। दोन्ही साईडने आपल्याला 2.5 इंच घ्यायचं आहे। तर बाहीच्या उंचीनुसार आपली कॅप हाईट कमी जास्त होत असते। तर बाही जर आपली जास्त असेल तर मग कॅप हाईट आपल्याला त्यानुसार घ्यायची आहे। तर ते तुम्हाला सांगते मी, पण ही लाईन आपण सरळ करून घेणार आहोत। बघा, दोन्ही साईडने मी 2.5 इंचावरती मार्किंग केलेली आहे। तर ही कॅप हाईटची आपली जी लाईन आहे ती आता आपण इथे सरळ करून घेणार आहोत। तर हे दोन्ही पॉईंट आपल्याला अशा पद्धतीने सरळ करून घ्यायचे आहेत।
तर बघा या पद्धतीने ही लाईन मी सरळ करून घेतलेली आहे कॅप हाईटची. आणि जर बाही तुमची उंचीला 6च्या पुढे असेल तर मग तुम्हाला कॅप हाईट ही 3.25 ते 3.5 इंच घ्यायची आहे. आणि बाही जर 6ची असेल तर 3 इंच तुम्हाला कॅप हाईट ठेवायची आहे. तर ही तुमच्या लक्षात आले असेल. तर बघा इथे आपण बाहीचा आकार आपण कशा पद्धतीने देणार आहोत. तर खूप महत्त्वाची आणि सिक्रेट अशी ट्रिक मी तुम्हाला इथे सांगणार आहे, जेणेकरून बाही आपली ही परफेक्ट येणार. 100% आपली बाही ही परफेक्ट बसणार. ब्लाऊजला कुठंही झोल फुगा पडणार नाही मुंड्यामध्ये. आणि जॉईंट करताना बाही ही कमी जास्त होणार नाही. तर खूप महत्त्वाची ट्रिक आहे. तर बघा आपण ज्या छातीच्या मापासाठी बाही कटिंग करतो तर त्याचंच आपल्याला इथे जे ब्लाऊज कटिंग असते ते आपल्याला इथे घ्यायचं आहे. तर हे बघा इथे मी कॅप हाईट सुद्धा लिहून ठेवते. कॅप हाईट आपण 2.5 इंच घेतलेली आहे 5च्या बाहीसाठी. ठीक आहे, तर अशा पद्धतीने मी तिथे लिहून ठेवलेलं आहे. तर आपण इथे पेपर पॅटर्न आहे माझ्याकडे ते मी इथे घेणार आहे. तर आपल्याला बॅक पार्ट इथं घ्यायचा आहे 34 छातीच्या मापासाठी. ठीक आहे, तर मी आता ते बॅक पार्टवरूनच आपण बाहीचा आकार देत असतो. तर ते बघा तुम्ही कशा पद्धतीने आपल्याला द्यायचं आहे तर ते तुम्हाला अगदी मी सविस्तरपणे सांगणार आहे. तर बघा इथे मी 34 मापाचं हे माझ्याकडे पेपर पॅटर्न होतं तर ते मी इथे घेतलेलं आहे. तर बॅक पार्ट मी इथे घेतलेला आहे बघा. आणि जो बॅक पार्टचा मुंडा आहे तो आपल्याला इथे मोजून घ्यायचा आहे. तर बघा मी अर्धा इंच पेपरवरती सोडून एक मार्किंग करून घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही. तर मुंढ्याचा आकार आपल्याला मोजून घ्यायचा आहे. साईडने बघा 1.5 इंच आपण सिलाई मार्जिंगसाठी घेत असतो ते सुद्धा मी तिथे सोडून तिथे मार्किंग करून घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही. तर मधातला जो गोलसर भाग आहे तो आपल्याला मोजून घ्यायचा आहे. तर तो आपण कशासाठी सोडलेला आहे 1.5 इंच आणि वरती अर्धा इंच ते सुद्धा मी तुम्हाला समजून सांगणार आहे पुढं. तर बघा हे आता गोलसर भाग मी अशा पद्धतीने मोजून घेतलेला आहे. हे बघू शकता तुम्ही. तर जसं आपण बाही अटॅच करत असतो तशाच पद्धतीने आपल्याला हा गोलसर भाग मोजून घ्यायचा आहे बघा. तर तो पूर्ण आलेला आहे आपला 7.25 इंच. ठीक आहे, तर फक्त मी गोलसर भाग मोजून घेतलेला आहे मुंड्याचा. 1.5 इंच सोडून दिलेला आहे आणि वरचा अर्धा इंचसुद्धा मी सोडून दिलेला आहे. तर ते मी तुम्हाला सांगणारच आहे. तर बघा आता तुम्ही म्हणाल की फ्रंट साईडचा मुंडा आपण मोजून का घेत नाही, फक्त बॅक साईडचाच मुंडा का घ्यायचा. तर बघा हा अर्धा इंचानी आपला बॅकपेक्षा कमी असतो फ्रंटचा मुंडा. त्यामुळं याचा जो गोलसर भाग आहे हा बॅकपेक्षा जास्त येतो. त्यामुळं आपण बॅकचाच मुंडा इथे मोजून घेतो. फ्रंटचा मुंडा आपण इथे मोजून घेत नाही. कारण जर आपण फ्रंटचा मुंडा मोजून जर बाहीला आकार दिला तर बाहीचा आकार हा जास्त येतो आणि मग तो बॅकला परफेक्ट बसणार नाही, लहान किंवा मोठा होईल. तर बघा इथे मी फ्रंट साईड परत मी इथे घेतलेली आहे. कारण फ्रंट साईडला जेव्हा आपण आकार देत असतो अर्धा इंच तशाच पद्धतीने आपण बाहीला सुद्धा आकार देत असतो 1.25 इंचावरती. त्यामुळं आपला हा जो गोलसर भाग आहे फ्रंट साईडचा आणि बाहीचा फ्रंट साईडचा तो दोन्हीही सेम येतो. त्यामुळं मग तो बॅकला बॅक आणि फ्रंटला फ्रंट अशा पद्धतीने बाही ही परफेक्ट येते. त्यामुळं आपण बॅक साईडच इथं घ्यायची आहे, फ्रंट साईड नाही. फ्रंट साईडचा जर आकाराने आपण बाही कटिंग केली तर हा जो गोला आकार आहे तो परफेक्ट गोल आकारामध्ये बसणार नाही, बाहीचा जो गोल आकार आहे तो. तर त्यामुळं आपण इथे फक्त बॅक साईड घेऊनच जो मुंडा आहे तो इथे मोजून घेतो. कारण आपण बाहीला सुद्धा अर्धा ते 1.25 इंचानी आकार देत असतो फ्रंट साईडचा. त्यामुळं ती बाही अगदी परफेक्ट बसते फ्रंट साईडला. ठीक आहे, हे तुमच्या आता लक्षात आलं असेल. तर आपण फक्त इथे बॅक साईड का घेतो. ठीक आहे, तर त्यामुळं आपण इथे बॅक साईड घेतो. कारण जो गोल आकार आहे तो व्यवस्थित यायला पाहिजे आणि दोन्हीही बाया हा परफेक्ट यायला पाहिजे, कुठंही कमी जास्त व्हायला नको त्यासाठी. तर बघा आता आपण 1.5 इंच तिथे सोडून देतो कारण की आणि वरती अर्धा इंच. तर ते मी तुम्हाला आता सांगते, जॉईंट करून दाखवणार आहे बाही तुम्हाला मी कशा पद्धतीने अगदी परफेक्ट बसते की नाही हे तुम्हाला दाखवत आहे. तर बघा तो गोल आकार आपला आलेला होता 7.25 इंच. तर बघा इथे मी अशा पद्धतीने क्रॉस टेप पकडला आणि जिथं आपण कॅप हाईटची लाईन वळलेली आहे तिथपर्यंत अशा पद्धतीने क्रॉस पकडून 7.25 वर मार्किंग केली. त्यापुढे बघा आता 1.5 इंच आपण सोडलेला होता ना पेपर, तर तो आपण इथे घेतलेला आहे बघा. 1.5 इंच आता मी सिलाई मार्जिंगसाठी घेणार आहे बघा. तर गोलसर भाग आपल्याला मोजून घ्यायचा आहे कारण तो गोलसर भाग आपल्याला तो परफेक्ट यायला पाहिजे त्या बाहीच्या आकारामध्ये. ठीक आहे, तर बघा खाली मी आता दंडखेर टाकून घेतलेला आहे 5.25 इंच. त्यापुढं 1.5 इंच सिलाई मार्जिंगसाठी. तर बघा अगदी परफेक्ट आपली इथे बाही आलेली आहे. बघू शकता तुम्ही. तर 1.5 इंच जे आपण सोडून दिलेलं आहे ती मी इथे बाहीमध्ये 1.5 इंच आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे सिलाई मार्जिंगसाठी. ठीक आहे, त्यामुळं ते 1.5 इंच आपण मोजून घेत नाही
बॅक साईडचा जो पार्ट आपण मोजून घेतलेला आहे ते आपण इथे मोजून घेत नाही, कारण आपण एक्स्ट्रा बाहीमध्ये 1.5 इंच घेत असतो त्यासाठी. हे बघा इथे, तर त्यासाठी आपण हे 1.5 इंच इथे घेत नाही मोजून, ठीक आहे. तर बघा, जेव्हा आपण छातीचा चौथा भाग इथे घेतो तेव्हा आपली ही बाही अगदी परफेक्टमध्ये बसते, कमी जास्त होत नाही, अगदी परफेक्ट आलेली आहे आपली बाही. बघा, गोल आकारसुद्धा बसलेला आहे, म्हणजे कुठल्याही छातीसाठी तुम्ही या पद्धतीने बाहीची कटिंग करू शकता, ठीक आहे. तर ही अगदी सोपी पद्धत आहे. तर आणखी तुम्हाला महत्त्वाची काही टिप्स आणि ट्रिक्ससुद्धा मी सांगणार आहे. तर ही खूप महत्त्वाची ट्रिक होती आपली. तर या पद्धतीने तुम्ही कुठल्याही छातीच्या मापासाठी बाहीची कटिंग करू शकता, अगदी डोळे बंद करूनसुद्धा. तर बघा, आता इथे मी जो आकार आलेला आहे तिथं आपण मार्किंग करून घेतलेली आहे. तर आता हा बाहीचा आकार आपण अशा पद्धतीने देऊन घेणार आहोत. तर हे बॅक आकार आपण इथे देत आहोत बघा, म्हणजे बॅक साईडचा आकार आपण आधी देऊन घेतलेला आहे बघा, या पद्धतीने, ठीक आहे. जिथं आपली 7.25 वर एक मार्किंग केली होती तिथे आपल्याला ही अशा पद्धतीने आकार आपल्याला तिथे जॉईंट करायचा असतो. खाली बघा, आता 1.25 इंचावर एक मार्किंग करून घेतली आणि फ्रंटचा आकार आपण इथे देऊन घेणार आहोत. तर त्यामुळं आपण फ्रंटचा जो पार्ट असतो आपला ब्लाऊजचा, तर तो आपल्याला या पद्धतीने आपण आकार देत असतो बाहीला सुद्धा आणि फ्रंटच्या आपल्या पार्टला सुद्धा. त्यामुळं ती बाही तिथे ॲडजस्ट होऊन जाते, कारण बाहीचा आकारसुद्धा हा 1.25 इंचांनी कमी आपण करतो, त्यामुळे ते परफेक्ट येते फ्रंट साईड आणि बॅकला बॅक साईड. त्यामुळं आपण बॅक साईडच तिथे घेऊन मुंड्याचा आकार द्यायचा असते, बाहीचा आकार द्यायचा असते, सॉरी. तर बघा, 1.5 इंच सिलाई मार्जिन मी तिथे घेतलेली आहे, तर ते लिहून ठेवलेलं आहे. खाली जो दंडघेर आहे तो मी तिथे लिहून ठेवलेला आहे 5.25 इंच. तर या पद्धतीने आपली ही पूर्ण बाहीची ड्राफ्टिंग झालेली आहे. तरीसुद्धा याच्यामध्ये काही आणखी तुम्हाला प्रश्न पडले असतील तर ते तुम्ही नक्की मला कमेंट्समध्ये विचारू शकता. तर आता आपण ही बाही कटिंग करून घेणार आहोत आणि त्यानंतर मी तुम्हाला ही बाही चेक करून तुम्हाला दाखवते कशी बसते आपली बाही. ही बॅक साईडला आणि फ्रंट साईडला दोन्ही बाजूला मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने आपली बाही ही परफेक्ट येते की नाही, हे सुद्धा मी तुम्हाला चेक करून दाखवणारच आहे. तर बघा, आता आपण हे कटिंग करत आहोत. तर एक्स्ट्रा पेपर आहे आपला हा खालचा, आणि साईडचा सुद्धा आपला हा एक्स्ट्रा पेपर होता, तर तो आपण अशा पद्धतीने कट करून घेणार आहोत आधी. त्यानंतर बघा, जो बॅकचा आकार आहे तो आता आपण कट करून घेणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने बॅकचा आकार आधी आपल्याला कट करायचा आहे आणि आता आपण फ्रंटचा आकार कट करणार आहोत. तर या पद्धतीने आपल्याला एक पेपर उचलून घ्यायचा आहे आणि फ्रंटचा आकार कट करून घ्यायचा आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपण तो फ्रंटचा आकार कट करून घेतलेला आहे. तर इथे आपल्याला एक कट मारून घ्यायचा आहे आणि सेंटरला सुद्धा. इथे मधात सुद्धा एक कट मारून घ्यायचा आहे आणि हा एक्स्ट्रा पेपर आपण कट करून घेणार आहोत साईडचा. तर या पद्धतीने आपली बाहीची कटिंग झालेली आहे बघा. तर खूप परफेक्टमध्ये बसते ही बाही. तर नक्की तुम्ही या पद्धतीने कटिंग करून बघा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा बाहीची कटिंग कशी वाटली. तर आता आपण ही बाही जॉईंट करून बघणार आहोत. तर जॉईंट करताना सुद्धा काही टिप्स मी तुम्हाला इथे सांगणार आहे. बाही जॉईंट करताना आपल्याला काय काळजी घ्यायची आहे तर ते इथे बघा तुम्ही आता कशा पद्धतीने आपल्याला ही बाही जॉईंट करायची असते. तर बघा, वरती जे 1/2 इंच पेपर आपण सोडून दिलेला आहे त्यानंतर मार्किंग केली होती, तर तिथून हा पेपर आपल्याला असा पकडायचा आहे सेंटरपासून आणि जिथे खाली आपण 1.5 इंच सोडून एक मार्किंग केली होती, तर दोन्हीही जे टक्स आहे आपले, कट आहेत आपले बाहीचा आणि जो पेपर कट आहे म्हणजे जे मार्किंग आहे ते अशी सेम यायला पाहिजे बघा. जो गोल आकार आहे तो गोल आकारामध्येच यायला पाहिजे बघा. अशा पद्धतीने आपल्याला हे बाही अशी फिरवून इथे जॉईंट करायची बघा. कुठंही कमी जास्त आपली बाही होत नाही आणि जिथं कट मी मारलेला आहे तो कट बरोबर तिथे जिथे मी मार्किंग केलेली आहे तिथंच यायला पाहिजे बघा. महत्त्वाची टिप आहे ही तुमच्यासाठी, नवीन शिकणाऱ्यांसाठी. यामुळं बाही आपली ही कुठंही फुगा किंवा झोल पडत नाही आणि परफेक्टमध्ये बसते. तर आता आपण फ्रंट साईडला सुद्धा बाही अटॅच करून तुम्हाला दाखवते बघा. आता हा फ्रंट पार्ट आहे आपला, हे बघा,
हे बघू शकता तुम्ही, हा फ्रंट पार्ट आहे। बॅकला बँड करून बघितला तो अगदी परफेक्ट आलेला आहे। तर आता आपण इथे फ्रंट पार्ट घेतलेला आहे बघा। तर जिथे आपण मार्किंग केली होती अर्धा इंच पेपर सोडून, कारण तेवढा कपडा आपला हा शोल्डरमध्ये दबला जातो। त्यानंतर आपण बाहीही अटॅच करत असतो। तर तिथून आपल्याला सेंटर असं पकडून घ्यायचं आहे बाईचं आणि तिथून अशा पद्धतीने गोलसर आकार जो आहे तो आपल्याला असा फिरवायचा आहे बघा। आणि जिथं आपण एक कट मारलेला होता 1.5 इंच सोडून, तो कट आणि जो आपला बाहीचा कट हे दोन्हीही सेम यायला पाहिजे। बाहीचा कट आणि जे आपलं पेपर पॅटर्न आहे त्याचा कट, दोन्हीही कट आपले असे सेम यायला पाहिजे बघा। या पद्धतीने 1.5 इंच सोडून जिथं आपण एक मार्किंग केलेली आहे ते दोन्हीही मार्किंग असे सेम यायला पाहिजे। गोल आकारामध्ये बरोबर गोल आकार हा बसला पाहिजे, त्यामुळे बाही आपली ही अगदी परफेक्ट आणि फिटिंगमध्ये बसते। तर जेव्हा तुम्ही बाही ब्लाऊजला अटॅच करता तेव्हा याच पद्धतीने बाही तुम्हाला अटॅच करायची आहे। तर कुठंही कमी जास्त आपली ही बाही झालेली नाही। बघू शकता तुम्ही बॅक आणि फ्रंट साईडला सुद्धा अगदी परफेक्ट अशी आलेली आहे। तर तुम्ही नक्की या पद्धतीने कटिंग करून बघा आणि अटॅच करून शिवून बघा। त्यानंतर मला कमेंट्स करून सांगा की बाही तुम्हाला कशी बसली आणि बाही कटिंग करण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली। तर सर्वात सोपी पद्धत होती बाही कटिंग करण्याची आणि अगदी सविस्तरपणे मी तुम्हाला सांगितलेलं आहे। तरीसुद्धा काही प्रश्न पडले असतील तर तुम्ही मला नक्की कमेंट्समध्ये विचारू शकता। तर आवडला असेल व्हिडिओ तर लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी। आपण 34 मापाची बाही कटिंग बघितलेली आहे। तर तुम्ही कुठल्याही छातीच्या मापासाठी बाही कटिंग करू शकता। मेथड तुमचं हेच राहणार आहे।